मुंबईत मराठी दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी घेतलेल्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मुलाखतीनंतरच राज आणि उद्धव ठाकरे यांची युती झाली। त्यानंतर आता ठाकरे बंधूंच्या मुलाखतीचा टीझर लॉन्च झालाय। ही दणदणीत आणि खणखणीत मुलाखत शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि मराठी दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी घेतली आहे। आज या मुलाखतीचा पहिला भाग प्रदर्शित होणार असून या मुलाखतीतून ठाकरे बंधू काही गौप्यस्फोट करणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। एकीकडे राज्यभरात शिंदे फडणवीसांच्या सभांचा धडाका सुरू असताना ठाकरे बंधूंनी मात्र मुंबई महापालिकेवरती लक्ष केंद्रित केलंय। ठाकरे बंधू मागील 4 दिवसांपासून मुंबईतील शाखा पिंजून काढतायत। उद्धव ठाकरेंच्या शाखा भेटीचा आज 4था दिवस आहे। आज उद्धव ठाकरे वर्सोवा आणि कलिनातील शाखांना भेटी देणार आहेत। मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज ठाणे दौऱ्यावरती असणार आहेत। ठाण्यातील शाखांना राज ठाकरे भेटी देणार आहेत। राज ठाकरे मुंबईनंतर ठाण्यातील शाखांना भेटी घेणार आहेत। संध्याकाळी 5 वाजल्यापासून राज ठाकरेंचा ठाणे दौरा हा सुरू होणार असून ठाणे महापालिकेमध्ये झालेला गोंधळ, बिनविरोध निवडणूक या सगळ्या पार्श्वभूमीवरती शाखांना भेटी देऊन ते नेत्यांशी चर्चा करणार आहेत। कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला निवडणुकीआधी आणखी एक धक्का बसलाय। प्रभाग क्रमांक 30D मधून ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार असलेल्या रामचंद्र मानेंनी शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय। खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत डोंबिवलीतील शाखेमध्ये माने यांनी शिवसेनेत प्रवेश केला। प्रभाग क्रमांक 30D मधून अर्जुन पाटील हे शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार असून ठाकरेंच्या रामचंद्र मानेंनी अर्जुन पाटील यांना पाठिंबा जाहीर केला आहे। शिवाजी पार्क मैदानातील सभांच्या तारखा निश्चित झालेल्या आहेत। 11 जानेवारीला संध्याकाळी 6 वाजता ठाकरेंची शिवसेना आणि मनसेची जाहीर सभा होईल, तर 12 जानेवारीला शिंदेंची शिवसेना आणि भाजपची सभा होणार आहे। ठाकरेंची शिवसेना, मनसे आणि शिंदेंची शिवसेना आणि भाजप या चारही पक्षांनी शिवाजी पार्क मैदान सांगता सभेसाठी मिळावं म्हणून मुंबई पालिकेला पत्र लिहिलेलं होतं। ठाणे आणि मुंबई महानगर प्रदेशामध्ये वाहतुकीचा प्रश्न सर्वात महत्त्वाचा असल्याचं सांगून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाण्यामधून मुंबईच्या दिशेने येताना नोकरदारांच्या प्रवासाचा वेग कसा वाढवणार याबाबतची सविस्तर माहिती दिली। आगामी महापालिका निवडणुकांच्या निमित्तानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर मुलाखत ठाण्याच्या गडकरी रंगायतन नाट्यगृहामध्ये संपन्न झाली। ठाणे वैभवचे संपादक मिलिंद बल्लाळ आणि अभिनेत्री तेजश्री प्रधान यांनी मुख्यमंत्र्यांना विविध नागरी मुद्द्यांवरती बोलतं केलं। मुंबई महानगर प्रदेशातील विविध विकास प्रकल्प आणि वाहतुकीच्या समस्येबाबत मुख्यमंत्र्यांनी या मुलाखतीमध्ये सविस्तर भाष्य केलं। या सबअर्बन रेल्वेचे प्लॅटफॉर्म्स आपण चांगले केले, त्याची आपण हाईटही वाढवली, त्याची लेंथही वाढवली, स्टेशन्स चांगले केले, एस्केलेटर्स आपण त्या ठिकाणी लावले, स्वच्छता आपण केली। पण तरी देखील लोक असं म्हणायचे की हे सगळं ठीक आहे, पण शेवटी मेट्रोवाल्यांना चांगले डबे आणि आम्हाला असे का? त्यामुळे आता त्याचंही उत्तर आपण शोधून काढलेलं आहे। आता पुढच्या काळामध्ये या सगळ्या ज्या काही आपल्या लोकल ट्रेन आहेत यांना आपण मेट्रोसारखे बंद दरवाजाचे डबे तयार करतो, या पूर्ण एअर कंडिशन्ड आपण करतो। वा वा। आणि ठाणेकरांनी याच्यावर टाळ्या वाजवू नये, पुढच्या वाक्यावर टाळ्या वाजवाव्या की हे सगळं केल्यानंतरही एअर कंडिशन्ड लोकल ट्रेन दिल्यावरही सेकंड क्लासचं तिकीट मात्र आता जेवढं आहे तेवढंच आपण ठेवणार आहोत। त्यामुळे कम्युटेशन करता आपण हा एक प्रयत्न केलाय। मुंबईमध्ये जुन्या सरकारच्या काळामध्ये 11 वर्षामध्ये त्यांनी 11 किलोमीटरची मेट्रो केली आणि 14 नंतर ज्यावेळेस माझ्याकडे हा सगळा कारभार आला त्यावेळी आपण 5 वर्षामध्ये 475 किलोमीटरच्या मेट्रोचं प्लॅनिंग केलं, त्याचं काम सुरू केलं। नंतर पुन्हा त्याच्यामध्ये काही स्थगित्या आल्या होत्या, पुन्हा शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाले, आम्ही वेगानं ते काम चालू केलं। आज जवळपास 200 किलोमीटरचं काम आमचं पूर्ण झालेलं आहे। दरवर्षी 50 किलोमीटर आम्ही करणार आहोत। हे 475 किलोमीटरपैकी जवळपास 400 किलोमीटर हे 2028च्या शेवटी किंवा 2029 पर्यंत आम्ही पूर्ण करू आणि 2030 पर्यंत हे सगळं नेटवर्क आम्ही पूर्ण करू। महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती मुख्यमंत्री फडणवीसांनी राज्यभरामध्ये सभांचा धडाका लावलाय। आज मुख्यमंत्र्यांची नाशिक, धुळे, जळगाव, अहिल्यानगर, नागपूर या ठिकाणी प्रचार सभा होणार आहे। नागपूरमध्ये तर्री पोहा विथ देवाभाऊ या मुलाखतीद्वारे फडणवीस नागपूरकरांशी संवाद साधणार आहेत। अभिनेत्री स्पृहा जोशी आणि अभिनेता भारत गणेशपुरे ही मुलाखत घेणार आहेत।
फडणवीसांपाठोपाठ एकनाथ शिंदेही महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती राज्यभर दौरा करतायत। आज सकाळी 11 वाजता एकनाथ शिंदेंचा नवी मुंबईमध्ये रोड शो होणार आहे। त्यानंतर धुळ्यामध्ये शिंदेंची प्रचार सभा पार पडेल। शहरातील कालिका माता मंदिर परिसरामध्ये शिंदेंची सभा होणार आहे। तर जळगाव मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे जळगावात देखील रोड शो करणार आहेत। महापालिका निवडणुकीसाठी अंबरनाथमध्ये भाजप आणि काँग्रेस युतीची घोषणा करण्यात आली होती। त्यानंतर काँग्रेसकडून अंबरनाथ शहराध्यक्ष प्रदीप पाटील यांचं निलंबन करण्यात आलंय। तर निवडून आलेल्या 12 नगरसेवकांना देखील कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांच्या आदेशानंतर अंबरनाथमध्ये ही कारवाई करण्यात आली। तर काँग्रेसनं कारवाई केलेले नगरसेवक आज भाजपत जाहीर प्रवेश करणार आहेत। 12 नगरसेवक आणि अंबरनाथमधील काँग्रेस पदाधिकाऱ्यांचा आज भव्य प्रवेश करून घेणार असल्याची घोषणा ही भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केली आहे। प्रदीप पाटीलजी हे समवेत आहेत, त्यांच्याबरोबर असणारे काही सहकारी हे सुद्धा आहेत। त्यामुळे त्यांचा भव्य असा प्रवेश हा आम्ही माझ्या सवडीनुसार आज किंवा उद्या, कारण माझे कार्यक्रम पूर्णच्या पूर्ण लागलेले आहेत, त्यामुळे त्या 1-2 दिवसामध्येच त्यांचा जो प्रवेश आहे, त्यांचा प्रवेश जो आहे तो प्रवेश आम्ही सर्वजण करणार आहोत। मुंबईच्या वांद्रे पूर्वेत शिवसेनेच्या उमेदवारावरच चाकू हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे। वॉर्ड क्रमांक 92चा उमेदवार हाजी सालीम कुरेशी हा ज्ञानेश्वर नगरमध्ये प्रचार करत असताना काही अज्ञात युवकांनी त्यांच्यावरती हल्ला केला। या घटनेमध्ये सालीम गंभीर जखमी झालेले असून त्यांच्यावरती जवळील रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते। या घटनेमुळे वांद्रे परिसरात भीती आणि तणावाचं वातावरण पसरलेलं असून पोलिसांकडून पुढील तपास हा सुरू आहे। भिवंडी शहरातील प्रभाग क्रमांक 1 मध्ये कोणार्क विकास आघाडीच्या उमेदवार आणि माजी महापौर प्रतिभा पाटील यांच्या सभेमध्ये राडा झालाय। आमदार महेश चौगुले समर्थकांनी पोलिसांच्या उपस्थितीमध्ये गोंधळ घातल्याची माहिती आहे। या गोंधळानंतर प्रतिभा पाटील या आपल्या समर्थकांसह निजामपूर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यासाठी गेल्या। मात्र पोलीस तक्रार दाखल करून घेत विलंब करतायत असा आरोप त्यांनी केलेला आहे। भिवंडीत समाजवादी पक्षामध्ये तिकीट वाटपावरून झालेला वाद आता उफाळून यायला सुरुवात झाली आहे। समाजवादीचे आमदार रईस शेख यांच्या समर्थकांना तिकीट न मिळाल्यामुळे त्यांनी आपल्या समर्थकांना काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षामधून तिकीट मिळवून दिलंय आणि आता याच समर्थकांच्या प्रचारार्थ रईस शेख हे मैदानामध्ये उतरलेत। त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे। धुळे सोलापूर भागातील प्रभाग 26 मधील गणेश सोसायटीच्या नागरिकांनी मतदानावरती बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतलाय। रस्त्याच्या प्रश्नावरून नागरिक हे आक्रमक झाले। रुबीनगर ते अमोलनगर पर्यंतचा रस्त्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये अतिक्रमण करण्यात आलंय। याबाबत अनेकदा तक्रार करून देखील महानगरपालिका ही दुर्लक्ष करत असल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय। तर प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी नागरिकांनी महापालिका निवडणुकीच्या मतदानावरती बहिष्कार करण्याचा निर्णय घेतलाय। आमच्या समस्या सुटत नसतील तर आम्ही मतदान करायचं तरी कसं, असा सवाल विचारत नागपुरात एक संपूर्ण कॉलनीनं महापालिका निवडणुकीवरती बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतलेला आहे। प्रभाग क्रमांक 34 मधील मध्यमवर्गीय आणि सुशिक्षितांची कॉलनी मानल्या जाणाऱ्या दर्शना कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीच्या सर्व नागरिकांनी महापालिका त्याबरोबरच नागपूर सुधार प्रन्यासाच्या दुर्लक्षाचा निषेध करत मतदानावरती बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला। परिसरामध्ये महापालिकेकडून स्वच्छता केली जात नाही, कचरा उचलला जात नाही, खड्डेयुक्त रस्ते असून ही महिनोन्महिने दुरुस्ती केली जात नाही, दिवाबत्तीची सोय योग्य नाही असा आरोप या नागरिकांनी केलाय। मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपकडून तयार करण्यात आलेलं प्रचार गीत निवडणूक आयोगानं नाकारलेलं आहे। या गीतामध्ये भगवा हा शब्द वापरण्यात आल्यामुळे आचारसंहितेचं उल्लंघन झाल्याचा ठपका आयोगानं ठेवलाय। त्यामुळे हे गीत प्रचारासाठी वापरण्यास परवानगी देण्यात आलेली नाही। विशेष म्हणजे हे प्रचार गीत प्रसिद्ध गायक अवधूत गुप्ते आणि वैशाली सामंत यांनी गायलेलं होतं। एकीकडे राज्य निवडणूक आयोगानं मुंबईसाठी भाजपनं तयार केलेलं प्रचार गीत नाकारलं। या प्रचार गीतामध्ये भगवा शब्द असल्यामुळे आयोगानं गीताला ब्रेक लावला। तर दुसरीकडे अंबादास दानवे यांनी मात्र भगवा शब्दावरून भाजपला पाठिंबा दिल्याचं दिसतंय, कारण भगवा शब्द चुकीचा आहे असं वाटत नसल्याचं दानवे म्हणाले। मी भगवा घेऊन फिरतो, त्यामुळे निवडणूक आयोगानं त्यावरती आक्षेप घ्यावा असं वाटत नसल्याचं दानवेंनी म्हटलंय। भगवा हा शब्द चुकीचा आहे असं मला वाटतं। भगवा आहे हा भगवा आहे, त्याला काय प्रॉब्लेम, मी भगवा घालून फिरतो, हा भगवा आहेच ना,
त्याला मला असं वाटत नाही निवडणूक आयोगाने अशा पद्धतीनं ऑब्जेक्शन घ्यावं. अकोल्यात महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी भाजपवरती जोरदार हल्लाबोल केलाय. अकोलेकरांना पाणी न पाजणाऱ्या सत्ताधाऱ्यांना पाणी पाजा, तसंच अकोल्यामध्ये विरोधकांचा डब्बा गुल करा आणि भाजपसह विरोधकांना पराभूत करण्याचं शिंदेंनी आवाहन केलंय. वेगवेगळ्या लोकांनी सत्ता राबवली, पण ज्यांनी पाणी तुम्हाला दिलं नाही त्यांना तुम्ही या निवडणुकीमध्ये पाणी पाजलं पाहिजे. या निवडणुकीत पाणी पाजून भगवा फडकवला पाहिजे हे सांगायला मी आलो. अमरावती महापालिकेसाठी भाजपनं जाहीरनामा प्रसिद्ध केलाय. जाहीरनाम्याला भाजपची गॅरंटी असं नाव देण्यात आलंय. चंद्रशेखर बावनकुळेंनी अमरावती शहरासाठी हा जाहीरनामा प्रसिद्ध केला. संपूर्ण शहरामध्ये सीसीटीव्ही लावण्याचं आश्वासन बावनकुळेंनी जाहीरनाम्यामधून दिलंय. तर अमरावती शहराच्या विकासासाठी 110 कोटींची मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचं आश्वासनही त्यांनी दिलं. दरम्यान नवनीत राणांनी कमळाचाच प्रचार करावा, कमळ विरोधामध्ये प्रचार करणं पक्षाला मान्य नाही असं बावनकुळे म्हणाले. 7 वर्ष आम्ही काही विरोधात बोलतच नाहीये, पण ज्या आमच्या भाजपाच्या सीट आहेत त्या पूर्ण सीटवर त्यांनी कमळाचाच त्या ठिकाणी प्रचार केला पाहिजे अशीच अपेक्षा आहे. आपल्या भाजपच्या नेत्यांशी म्हणजे नवनीत राणांशी आम्ही बोललो, रवी राणांशी बोललो, त्यांना विनंती केली की यावेळी भारतीय जनता पार्टीच्या पूर्ण पॅनलकरता आपण मदत करा. शेवटी या जिल्ह्याचा पालकमंत्री माझी जबाबदारी आहे. पैलवान महेश लांडगेंवरती टीका करताना अजित पवारांनी त्यांचा पिंपरी चिंचवडचे आका असा उल्लेख केला होता. त्याला प्रत्युत्तर देताना महेश लांडगेंनी अजित पवार हेच पिंपरी चिंचवडचे आका आहेत असं म्हटलंय. स्वतःचा भ्रष्टाचार लपवायला अजित पवार भाजपमध्ये आल्याची टीका देखील महेश लांडगेंनी केली आहे. तर स्वतःच्या लेकाचे पराक्रम पहा अशी टीका देखील त्यांनी अजितदादांवरती केली. तर जे स्वतःच्या काकाचे होऊ शकले नाहीत ते पिंपरी चिंचवडचे होतील का असं म्हणत लांडगेंनी अजित पवारांची खिल्ली उडवली आहे. आपण संपूर्ण मुस्लिम समाजाच्या विरोधामध्ये कधीच नव्हतो आणि आत्ताही नाही असं विधान आमदार आणि मंत्री नितेश राणेंनी केलंय. राष्ट्रवाद असलेल्या मुस्लिमांच्या आपण पाठीशी असल्याचं नितेश राणेंनी म्हटलंय. तर कोणाला ठोकायचं हे चांगलंच ठाऊक असून 16 जानेवारी नंतर बांगलादेशी आणि रोहिंग्यांना मुंबईत राहू देणार नाही असा इशारा देखील नितेश राणेंनी दिलाय. ते कांदिवलीच्या सभेमध्ये बोलत होते. निवडणूक महाग होत आहे. एक मतदाराला 5,000चे विकत घेण्याची ताकद राजकारण्यांनी उभी केली आहे असा आरोप प्रकाश आंबेडकरांनी नागपुरातील सभेमधून केलाय. शेवटच्या 3 दिवसामध्ये पैशांचा खेळ होईल असा दावाही प्रकाश आंबेडकरांनी केलाय. तर विचारपूर्वक मतदान करा असं आवाहन त्यांनी मतदारांना केलंय. मुंबईच्या परळ परिसरातील कृष्णानगरचा पुनर्विकास गेल्या 16 वर्षांपासून रखडलाय. त्यामुळे लालबागमधील कृष्णानगर पुनर्विकास समितीनं मतदानावरती बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतलेला होता. याबाबत एबीपी माझानं बातमी दाखवल्यानंतर प्रचारादरम्यान उपमुख्यमंत्री शिंदेंनी या रहिवाशांची भेट घेतली आहे. महापालिका निवडणुकीनंतर या परिसराचा पुनर्विकास हा विकासक करणार नसेल तर शासनामार्फत केला जाईल असं आश्वासन शिंदेंनी यावेळी दिलं. मुंबईतील घाटकोपरच्या भटवाडी परिसरामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी भेट दिली. यावेळी प्रभाग क्रमांक 128 मध्ये मनसे शाखेतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला राज ठाकरेंनी अभिवादन केलं. मुंबईमध्ये राज ठाकरेंचा झंझावाती प्रचार सुरू असून मोठ्या सभा रॅलींपेक्षा थेट ग्राउंडवरती उतरून शाखा भेटींद्वारे कार्यकर्त्यांना उभारी देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. राज्यातील इतर महापालिकेमध्ये काँग्रेसला पाठिंबा देणाऱ्या राजू शेट्टींनी मुंबईमध्ये मराठी माणसाची सत्ता यावी म्हणून ठाकरे बंधूंना पाठिंबा दिल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनी दिली आहे. तर महाराष्ट्राच्या हक्काचे किती प्रकल्प गुजरातला पाठवले ते पहा, म्हणजे मुख्यमंत्र्यांचं मराठी प्रेम कळेल असा टोला राजू शेट्टींनी मराठी माणसाच्या प्रेमावरून मुख्यमंत्र्यांना लगावलाय. मुंबईत मराठी माणसाचा विजय झाला पाहिजे असं मला वाटतं. कारण मराठी माणसासाठी काही असो वैचारिक मतभेद असले तरी सुद्धा शिवसेना ही मराठी माणसासाठी लढलेली आहे. ठाकरेंची शिवसेना की एकनाथ शिंदे? ठाकरेंची शिवसेना मुख्यमंत्री आणि मनसे सुद्धा मराठी माणसासाठी लढते आणि त्यामुळं त्यांना आमची सहानुभूती राहील. शिवसेना नेते आदित्य ठाकरेंचा मतदारसंघ असलेल्या वरळीमध्ये एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्र्यांनी ताकद पणाला लावली आहे. महापालिका निवडणुकांनिमित्त शिंदेंनी रोड शो केला. यावेळी भूमिपुत्रांना न्याय मिळायला पाहिजे अशी भूमिका घेतल्याचं शिंदेंनी म्हटलंय.
ठिकाणी वरळीमध्ये देखील आपण पाहतोय की प्रचंड उत्साह लोकांमध्ये आहे. प्रचंड कार्यकर्ते रस्त्यावर आहेत. इथले लाडक्या बहिणी, लाडके भाऊ सगळे रस्त्यावर उतरलेत आणि महायुतीचा प्रचार, महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा देण्यासाठी सगळे रस्त्यावर उतरले. यावरून चित्र स्पष्ट आहे की वरळी चा जो वॉर्ड आहे तो महायुतीचा आमचा उमेदवार प्रल्हाद वरळीकर जिंकणार. आणि त्या ठिकाणी वरळीमध्ये देखील आपण पाहतोय की प्रचंड उत्साह लोकांमध्ये आहे. प्रचंड कार्यकर्ते रस्त्यावर आहेत. इथले लाडक्या बहिणी, लाडके भाऊ सगळे रस्त्यावर उतरले आणि महायुतीचा प्रचार, महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा देण्यासाठी सगळे यावरून वरळी वॉर्ड आहे तो महायुतीचा उमेदवार वरळीकर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.